नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वतःवर विशेष रागावलेले असाल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रण मिळतील आणि एक चकित करणारी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्य उपचाराचा उपयोग करा, कारण तो सर्व समस्यावर उत्तम उपाय ठरतो. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. तुमच्या मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. उपाय: कावळ्याला पोळी खाऊ घाला आणि करिअरमध्ये वृद्धीचा अनुभव घ्या. वृषभ राशी, तुमच्या अवतीभोवती काय घडते याकडे लक्ष द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. उपाय: ओम बहुमाय नमः या मंत्राचा 11 वेळा उच्चार केल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. मिथुन राशी, तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढविण्याचा सल्ला घेऊ शकतात. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे बारगळली, तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. उपाय: आपल्या प्रेमीला सुवासिक वस्तू भेट द्या आणि सुनिश्चित करा की आपले प्रेम जीवन सुरळीतपणे चालेल. कर्क राशी, व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका.
असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाह बंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणाऱ्यांकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. उपाय: चांदीची अंगठी कनिष्ठ बोटात घातल्याने नोकरी आणि बिझनेससाठी शुभ राहील. सिंह राशी. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. कुणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. समूह कार्यात सहभागी झाला तर नवीन मित्र भेटतील. उपाय: व्यवसायात किंवा नोकरीमध्ये उत्तेजकता होण्यासाठी हिरवे रुमाल तुमच्या खिशात ठेवा. कन्या राशी. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आपण आपल्या मालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणी समवेत जास्त काळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ राहाल. तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या प्रियकराशी सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. उपाय: आपल्या प्रियकराला वेळोवेळी पांढऱ्या वस्तू भेट देत राहा. याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. तूळ राशी. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करेल अशी अपेक्षा बाळगू नका. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आजचा दिवस
तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असेल. आजवर दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. आज तुम्ही विना कोणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी राहाल. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. उपाय: अशा मुलींची मदत करा ज्या मागास आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि स्वस्थ कौटुंबिक जीवन जगा. वृश्चिक राशी. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचे असणे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. आपला संयम ढळू देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल. आपल्या कुटुंबाच्या गोष्टीमुळे आश्चर्यचकित व्हाल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. उपाय: त्रिफळाचा नियमित वापर केल्याने उत्तम आरोग्य लाभ देईल. धनु राशी. प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असेल. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ताणतणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात असतील. त्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. उपाय: प्रेम आयुष्याला मधुर बनवण्यासाठी आपल्या खिशात एक सुगंधित रुमाल ठेवा. मकर राशी. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल. उपाय:
कौटुंबिक सदस्यांचा आनंद वाढविण्यासाठी नियमितपणे शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा. कुंभ राशी, भाऊ बहिणीच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुखकर होईल. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. नव्या तंत्राचा आणि कौशल्याचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. कार्यक्षेत्रात कुठले काम अडकल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. उपाय: भैरव मंदिरात दूध चढविल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालते. मीन राशी, प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. व्यायामाच्या आधारे आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. कुटुंबीय आणि मित्राबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.